व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे. हां. अरे होय, बरोबर. त्यात आणि बातमी लागली ती मला पण डोक्यातच नाही. बघितलं, हे लक्षात तरी आलं होतं का मला माहित पण की नव्हतं. व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे. हं. त्याच्यात तुमचे काय न्यू इयर रिझोल्युशन्स जे तेव्हा तुम्ही सगळ्या फॅमिलीला साहेबांनी एकत्र घेऊन बोललं तेव्हा, बसलात, बरोबर. तेव्हा त्यांनी बोललात की या वर्षी कृष्णाचं लग्न करायचंय. आणि त्याच्यातच आलेला कृष्णाचा फोटो हं. झालं लफडं तिकडेच झालं ना, गडबड. मग लोकांना दोष देऊन काय उपयोग आहे की अफवा आहे, तमकं तमकं. लोकांना का दोष देणार तुम्ही? नाही, मी खरं आता तुम्हाला पूर्ण सिच्युएशन सांगू का अजून काय पुढचं नाही नाही, मी काहीच बोललेलं. मी एक जनरल क्वेश्चन विचारला, तर तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. सिच्युएशन सांगा, हां, मी कंडिशन तुम्हाला सांगा, थोडंसं म्हणजे सगळं कॉन्टेक्स्ट सांगा. देऊन सगळं सांगतो. हां. पहिली गोष्ट तर रिंकू ह्या कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. बरं. त्या कार्यक्रमाच्या नेक्स्ट दिवशी ते जायच्या आधी आम्ही भेटलो होतो आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात भेटलो होतो. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. आणि तिथं भरपूर जण आमच्या दोघांबरोबर पण फोटोज तिथं काढत होते. म्हणजे आमच्या फ्रेंड्सचा पण फोटो तिथं काढला होता. म्हणजे कदाचित माझ्या ऑफिस पेजनी तो पोस्ट केला असता तर हा फोटो व्हायरलच झाला ओके, नसता ओके. कदाचित. म्हणजे पण आमच्या हां, मागे पडला असता. हां. हां, एक्झॅक्टली. म्हणजे त्याचं काय झालं नसतं. पण तिथं आमच्या दोघांचा एक फोटो काढला होता आणि माझ्या ऑफिस टीमकडून माझ्या रोजचं जे काय मी काय करतोय ते माझ्या ऑफिस टीम पोस्ट करत असते सोशल मीडियावरती. तर त्यांनी तो फोटो पोस्ट केला. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो तसं काहीही नाहीये. म्हणजे ह्याचं खूप मोठ्या अफवा पसरवल्या चालल्यात. पण मग आज एक अशी जी छान बातमी होती, छान अशी म्हणजे क्रिस्पी केलेली की बाबा जे तुम्ही म्हणताय तसं अजिबात जर नाहीये, तर मग उलट्या अर्थाने जी बातमी होती ती तुम्ही पोस्ट केली होती तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती. नाही, कुठली? हां, की आता मी ते सांगू शकत नाही, पण एक तुमच्या स्टोरीला हे बघितली होती. त्यात मी हे हे छान- टाकलेलं की मी क्लिअर केलेली ही गोष्ट की तसं काही नाहीये असं टाकलेलं. तुम्ही कदाचित नाही, काहीतरी तुम्ही confusion तुमचं आहे वाटतं. कोणतंही त्याच्यामध्ये वक्तव्य नव्हतं किंवा एक्सप्लेनेशन नव्हतं किंवा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये दिसत नव्हता. जी बातमी दुसरे कोणी दाखवली होती ती तुम्ही पोस्ट केली होती. नाही हो, म्हणजे शक्यच नाही. नाही नाही नाही, काय तर चुकून झालं असेल कदाचित. बरं, ठीक आहे. आपण नंतर हा, त्याचा आपण हे करूया. मार्क काढूया त्याचं काय झालं हां, नेमकं ते हां. काढूया. त्याची पण शहानिशा करूया आपण. कंटिन्यू हां, करतो स्टोरी. हां. तर तो फोटो ऑफिस पेजकडनं पोस्ट केला गेला आणि त्याच्यावरती भरपूर म्हणजे काही कॉमेंट्स वगैरे येत गेले आणि ते न्यूजला दिसायला चालू झालं. पण तसं खरंच काय नाही. मी तुमच्यावर का खोटं बोलणार मी खरंच तसं काय नाही. आणि काय नाही, मग त्यानंतर हे भरपूर सारे फोन कॉल्स वगैरे आता यायला चालू झाले की अरे काय चाललंय सगळं. तर मी सगळ्यांना क्लिअरली सांगितलं मी पहिल्यांदा त्यांना भेटत आहे. मी कधी भेटलेलो सुद्धा नाही आहे अच्छा. आधी. हो. चांगले मित्र आहात असं तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये. नाही म्हणजे बोललोय हो आधी. अच्छा, आम्ही फ्रेंड्स आहे असं हां, सांगितलं. तेच. आम्ही भेटलो पहिल्यांदा. बरं. हां. तर त्याचं ते हळदी कुंकू आणि काय 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 सगळ्यांनी काढले होते. बरोबर. ती पोस्ट म्हणजे जे जे रुमर्स ज्या अफवा पसरल्या त्या वाचून काय वाटलं? म्हणजे काय त्याच्यावर हसू आलं का काय नाही, टेन्शन काय आलं? काय मला झालं? सुरुवातीला जेव्हा 1-2 न्यूज आले तेव्हा हसू होतं. त्यात मला असं खूप म्हणजे एम्बॅरेस फील झालं. म्हणजे नॉट इन असं बॅड वे असं काय, पण काय असल्या थोड्या बातम्या बाहेर जाणं कदाचित माझ्यासाठी पण चांगलं नाही, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. कुठं भविष्यात अजून त्याच्यावरती काही वेगळी चर्चा नको. म्हणूनच मी खास करून म्हणजे तुमच्या याच्यावरती पण ते क्लिअर करत आहे की प्लीज असं काही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग नको बरं. असावी. मग या सगळ्या अफवा पसरल्यानंतर रिंकूशी काय कॉन्टॅक्ट झालाय? माझा नाही, एक मेसेज फक्त मी त्यांना केला की अशी अशी न्यूज लागत आहे, पण म्हणजे फक्त काळजीपूर्वक तुमच्या घरात त्यांना वगैरे कदाचित कॉल्स वगैरे येत असतील. अच्छा. त्यामुळे एवढंच, बाकी काय एवढंच बोलणं झालं. ओके. बरं. आता जेव्हा बरेचसे व्लॉग्स ठीक आहे, चला एक्सप्लेनेशन दिलेत न्यूज 18 लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरती. हा, विषय इथं संपला. सगळ्यात डेप्थ मध्ये म्हणजे मी असून कुठं बोललेलो नाहीये. बरं. तुमच्या इथं सगळ्यात डेप्थ मध्ये कॉन्व्हर्सेशन झाले या बाबतीत. अच्छा. प्रत्येक व्लॉग तयार करताना त्याचा व्हिडिओ घेताना आता जो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतो, जो होस्ट असतो, तो ना कॅमेऱ्याच्या समोर असतो. हो. मग तुमच्या हातात कॅमेरा असतो आणि तुम्ही मागे असता, तुमची कॉमेंट्री चालू असते आणि दिसताना समोर वेगळी म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर्स दिसत असतात. असं हे कसं काय? असं का? ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर सुरुवातीपासनं मी तेच करत होतो. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली की मी स्वतःच शूट करायचो. म्हणजे आय डिड नॉट हॅव समवन हू कुड शूट. तर तो एक ट्रेंडच सेट झाला बेसिकली. म्हणजे काय आहे, मी जेव्हा सुरुवात पण केली ना तेव्हा असे व्लॉगर्स मराठीमध्ये करणारे जास्त नव्हते. आता बरेच जण आलेत, पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा व्लॉगिंग हे जी स्टाईल आहे ते होत नव्हती. आणि कसं आहे, व्लॉगिंग इज व्हेरी काय म्हणतात त्याला, म्हणजे इट्स वर्सटाईल. इट इज म्हणजे त्यात काही परफेक्शन नाही आहे.
कसंही असू हा शकतं. ते कसंही असू शकतं. त्यामुळे मी रॅन्डम क्लिप्स म्हणजे त्याला काय कॅमेरा हँडलिंग स्किल पाहिजे किंवा काय असं काही नाही गरज. म्हणजे ऑब्व्हियसली मी थोडंसं माझी व्हिडिओग्राफीमध्ये सिनेमॅटोग्राफीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला तसं मी शिकलो थोडंफार. म्हणजे मी थोडे ऑनलाईन कोर्स वगैरे केले, पण त्याला काय असं स्किल सेट पाहिजे असं काही नाही. एडिटिंगला वगैरे डेफिनेटली येस, पण तो ट्रेंड सेट झाला आणि मग तिथून पुढे मी तसंच कंटिन्यू केलं. कारण व्लॉग शेवटी हा एक असा पॅटर्न आहे की वेन यू डू इट युअर सेल्फ, म्हणजे तुमचं पर्स्पेक्टिव्ह दाखवायचं आहे, तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवायचं आहे. दॅट इज व्हॉट व्लॉगिंग इज. मी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू एक कॅमेरा धर आणि आम्ही खेळतो आणि तू आता व्हिडिओ कर, तसं ते नाही जरा नॅचरल वाटत नाही ना, म्हणजे ते नॅचरल होत नाही. एक्झॅक्टली. पण मग लोकांना जर कृष्णराजला बघायचं असेल तर मग कसं काय? कारण मग कॅमेरा तर हातात कृष्णराजचा असतो आणि बाकीचे लोक दिसत आहेत. मी तुम्हाला एक खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो, आणि मी आय हॅव नेव्हर रिव्हील्ड दिस, मी फर्स्ट टाइम हे कुणाला तर सांगत आहे की मला फोन काढून सोशल मीडियावर बसणे किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करायला पाहिजे आणि आपलं हे काहीतरी लाईफस्टाईल दाखवा, मी असं कधीच नव्हतो. मला अजून सुद्धा तुम्हाला सांगू, मला ते इंस्टाग्रामवरती आता मी जे काही पोस्ट करतोय, मला म्हणजे टीम, आता माझी टीम पण चांगली आता बिल्ड झाली सोशल मीडियाची. देयर इज अ लॉट ऑफ पीपल हू वर्क विथ मी. तर आय एम नेव्हर द काइंड ऑफ पर्सन की कॉन्शियसली सोशल मीडियावरती मला काम करायचं आहे आणि लोकांना हे आपण दाखवलं पाहिजे, असं कधीच नाही. म्हणजे तुम्ही माझा कॉन्टेंट पण जर बघितला, मी नॅचरली काहीतरी प्रोजेक्ट्स हाती घेतोय. हा बरं, म्हणजे तेच मला विचारायचं आहे की असं हे काही लोकांना दाखवायचं आहे किंवा काय असं काही ठरवलेलं नसतं. मग कोल्हापुरातल्या त्या कचरा कर्मचाऱ्यांचा प्रश्न दाखवायचा सांगतो की तुम्हाला. नाही, आता मी युट्यूबवर म्हणून ओळखला जातोय ना तिथं, त्यामुळे मी जे काही प्रोजेक्ट्स करतोय ते मी आता युट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता युट्यूबच्या आधी पण काम करत होतो, पण कसं आहे आता एक लोकांना हे झाले की मी जे काय माझ्या आयुष्यात किंवा काही कामकाज करतोय ते त्यांना बघायला आवडते. म्हणजे तुम्ही खास करून आता जे कचऱ्याविषयी बोलला, माझे सोशल ऍक्टिव्हिटीज तर खूप लोकांना बघायला आवडतात. मी रिसेंटली एक म्हैशीचा, जर तुम्ही तो व्लॉग बघितला असाल, यायचंय त्याच्यावर, हा तो एक आहे. वेस्ट मॅनेजमेंटचा आहे. आमची एक आजी होत्या ज्यांना घरातनं बाहेर काढलं होतं तो. तर आणि हे सगळं शक्य काय आहे, माझ्या रेव्हेन्यूमुळे शक्य आहे. म्हणजे माझ्या व्ह्युअरशिपमुळे, माझ्या लोक जे माझं बघतात त्यामुळे ते शक्य होते. त्यामुळे मला तसे प्रोजेक्ट सुचतात, त्यामुळं मी त्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय. त्यामुळे शेवटी त्यांच्यासाठीच मी, म्हणजे व्ह्युअर्ससाठीच हे करण्याची सुरुवात झाली आणि आता ते चालू आहे. बरं, म्हणजे हे काय असं ठरवलेलं नव्हतं की आपल्याला असे व्लॉग्स करायचे आहेत की आपल्याला असे कंटेंट क्रिएट करायचं आहे, अशा पोस्ट करायचे आहेत की जेणेकरून आपले फॉलोअर्स वाढतील? नाही, कधीच नाही. तुम्ही हे पण बघा, मी ते आता सबस्क्राईब वगैरे आहे ना, की सबस्क्राईब टू माय चॅनल किंवा फॉलो, हे त्या टीम आता नवीन आणलंय म्हणून ती म्हणायला लावतं. मी ते, तुम्ही जर माझे जुने ब्लॉग, लोकांना वाटतं कृष्णराज महाडिक काय म्हणजे शेवटी ते एक एंगेजमेंटचा पार्ट आहे. त्यामुळे म्हणजे त्यांचा आता सोशल मीडियाबद्दल अभ्यास आहे, ते सजेस्ट करतात काही गोष्टी. पण तुम्ही माझा जर जुना कॉन्टेंट बघितला, मी कधी आज पण म्हणलेलं नाही की फॉलो करा किंवा माझ्या पेजला कॉमेंट करा, असं कधीच नाही. हे आता कुठेतरी चालू. पण बाकी तुमच्या फॅमिली मेंबर्स पण तुमचं सगळं हे शेअर करत असतात, सगळ्या लिंक्स किंवा जेणेकरून मम्मी आमच्यात प्रॉमिनंटली सगळ्यात जास्त करते. जास्तीत जास्त लोकांनी ते बघावं आणि कृष्णाला पाठिंबा मिळावा असं वगैरे काय? म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो, राजकीय क्षेत्रात त्याचा फायदा नाही हो, कुठं राजकीय क्षेत्रात. आता मी जेव्हा सुरुवात केली इन 2021, तर तिथून म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा राजकारणाचा आणि माझा काही संबंध नव्हता. मी राजकारणात खूप नंतर आलो. म्हणजे खासदार साहेबांची राज्यसभा झाल्यानंतर मला वाटतं एक वर्षभराने मी थोडंसं ॲक्टिव्हली त्यांच्यावर तिथं मतदारसंघात वगैरे फिरणं, काम करणं, लोकांच्यात जाणं ते चालू केलं. पण त्याचा म्हणजे सोशल मीडियाचा आणि राजकारणाचा असा काय कधीच संबंध नव्हता. बरं,